कार्य आणि ऊर्जा या प्रकरणातली उदाहरणे कशी सोडवायची ते आपण बघणार आहोत. कार्य आणि ऊर्जा या प्रकरणात कोणकोणती सूत्र आहेत ती आधी आपण एकाखाली एक लिहून घेऊया. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजेच W बरोबर Fs. F ची किंमत बल समीकरणावरून ma घालता येईल म्हणजे सूत्र होईल W बरोबर MAS किंवा W बरोबर mgh. दुसरं सूत्र आहे गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी 1/2 mv वर्ग. तिसरं सूत्र आहे स्थितिज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी mgh. शक्ती कार्य छेद काल, मग कार्य म्हणजे W छेद T लिहू शकतो, mgh छेद T लिहू शकतो किंवा F गुणिले S छेद T पण आपण लिहू शकतो. आता उदाहरणे कशी सोडवायची ती बघा. काही उदाहरणे सोडवून दाखवली आहेत ती समजून घेऊया. सोडवलेली उदाहरणे बघूया. पहिलं उदाहरण 5 किलोग्रॅम वस्तुमानाचा दगड 20 मीटर पर सेकंद वेगाने खाली पडत असेल तर त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल. म्हणजे काय काय दिलंय बघा. वस्तुमान दिलंय, वेग दिलाय, गतिज ऊर्जा काढायची आहे. मग सूत्र लिहिलं गतिज ऊर्जेचं 1/2 mv वर्ग. त्याच्यात किमती घातल्या. इथे वर्ग न करता 20 गुणिले 20 लिहा. 2 ने संक्षिप्त रूप द्या आणि मग एकत्र गुणाकार करा आणि शेवटी जे उत्तर येतं त्याला न विसरता एकक लिहा. दुसरं उदाहरण बघा. 10 मीटर उंचीवरील टाकीत 49,000 जूल एवढी ऊर्जा पाणी साठवण्यासाठी लागली तर किती पाणी म्हणजे किती वस्तुमानाचे पाणी टाकीत साठवलेले असेल. आणि जी गुरुत्व त्वरण घ्यायचंय 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. मग काय काय दिलंय बघा. H दिलाय 10 मीटर, ऊर्जा दिली आहे पाणी वर चढवण्यासाठी साठवण्यासाठी, पण किती पाणी म्हणजे पाण्याचं वस्तुमान काढायचंय. मग स्थितिज ऊर्जेचं सूत्र लिहूया. पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ऊर्जा नंतर उंची 10 मीटर, G ची किंमत 9.8 आणि M या घातल्या. M काढायचा आहे. मग आपण आकडेमोड केली आणि M ची किंमत काढली. ती M ची किंमत येते 500. M म्हणजे वस्तुमान म्हणजे किती पाणी साठवलं जाईल टाकीत तर 500 किलोग्रॅम पाणी टाकीमध्ये साठवलं जाईल. पुढचं उदाहरण बघा. जर 750 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री दररोज 2 तास वापरली जाते तर इस्त्रीसाठी 30 दिवसात वापरलेली विद्युत ऊर्जा काढा. काय दिलंय. शक्ती म्हणजे 750 वॅट दिलंय. टी म्हणजे कालावधी दिलाय दररोज 2 तास असे 30 दिवस म्हणजे एकूण किती तास तर 60 तास. मग वापरलेली एकूण ऊर्जेचं सूत्र आपण शक्तीच्या सूत्रावरनं काढलंय. शक्ती बरोबर कार्य छेद काल, तसंच शक्ती बरोबर ऊर्जा छेद काल लिहू शकतो आणि त्याच्यावरनं ऊर्जेचं सूत्र काढलंय. ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल. मग शक्तीची किंमत लिहिली, काल त्याची किंमत लिहिली. 750 गुणिले 60 गुणाकार केला, उत्तर येतंय 45,000 आणि एकक काय आहे बघा. शक्ती आणि काल एककांचा गुणाकार म्हणजे वॅट अवर. म्हणजे या गणिताचं उत्तर आलंय की अशी इस्त्री जर वापरली तर ती 45,000 वॅट अवर एवढी ऊर्जा वापरेल. एका वस्तूचे विस्थापन 100 मीटर होण्यासाठी करावे लागणारे कार्य 250 जूल असल्यास वस्तूवर लावलेले बल काढा. दिलेल्या किमती लिहिल्या. विस्थापन 100 मीटर, घडून आलेले कार्य 250 जूल आणि बल काढायचंय.
म्हणून त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह. मग कार्याचं सूत्र लिहिलं. W बरोबर FS. किमती घातल्या. F ची किंमत काढायची आहे म्हणून 100चं पक्षांतर केलं. भागाकार आणला आणि उत्तर आलं 2.5 न्यूटन. आठवणीने एकक आलेल्या उत्तराला लिहा. ही काही उदाहरणे दिली आहेत. ही उदाहरणे तुम्हाला सोडवता येतायत का बघा. आधी सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये किमती घालायच्या आणि आकडेमोड करून उत्तर लिहायचं. आलेल्या उत्तराला न विसरता एकक लिहायचं. अशा पद्धतीने ही उदाहरणे वहीमध्ये सोडवा आणि मला अपलोड करा.